मित्रांनो, आज दिनांक 12/11/2025 रोजी माझा हा बोर जातीचा बोकड मेलेला आहे. तुम्ही हे पाहू शकता बरं का. हा माझा बोकड मेलेला आहे. हे बघा. हे तर हा बोकड मी काल म्हणजे काल दिनांक 11 तारीख 11/11/2025 ला यांना चरायला आणलं होतं आणि याच्या पायाला थोडंसं लागलं होतं त्याच्या पायामुळे. त्याच्या पायाला थोडंसं लागलं होतं. हे बघा, ह्या पायाला लागलं होतं. हे दिसतंय का? हे बघा, इथं लागलेलं आहे बरं का. ही जखम पहा. त्यामुळे हा सतत म्हणजे 5-10 मिनिटांनी खाली बसायचा. त्याच्या पायाला थोडं लागलं होतं. त्यामुळे त्याला मी संध्याकाळी घरी जाऊन इंजेक्शन देणार होतो. कारण काल पण याच्याबरोबर मी एक व्हिडिओ बनवलं होतं. ते माझं यूट्यूबवर टाकलेलं आहे मी. आणि आज फायनली सकाळी काल जेव्हा चरायला आणलं होतं तेव्हा तर खाली बसायचं. त्यामुळं बाकीचे जे शेळ्या आहेत ते समोर चालले जायचे आणि हा बसूनच राहायचा. मला वाटायचं, म्हटलं याला तकलीफ होरवली, म्हटलं याला बसू द्या आता. तर मी संध्याकाळी 5:30-6 वाजता जेव्हा घरी शेळ्या आणल्या तेव्हा हा काही शेळ्याबरोबर आला नाही. तेव्हा याला मी पुन्हा शोधायला गेलो होतो. तर हा मला काही सापडला नाही. आणि तुम्ही पाहू शकता, हे बघा, या शेतामध्ये मी गहू पेरलेला आहे. हे बरं का, हा शेत आहे माझा. याच्यामध्ये मी गहू पेरलेलं आहे. तर गव्हामध्ये खाद्य वगैरे पण टाकलेले आहे, जसे की 20-20-13 आणि युरिया वगैरे टाकलेले आहे आपण गव्हामध्ये. अजून याच्यामध्ये मी पाणी भरलेलं नाही, तुम्ही पाहू शकता. तर रात्री भरपूर पाहिलं याला, पण हे मला दिसलंच नाही बोकड. तर आज फायनली मी सकाळी 6 वाजताच म्हटलं कुठंतरी बसेल असेल, पाहून येऊ. तर पाहायला आलो. तर माझ्या शेतामध्ये हा मृत अवस्थेत मला सापडला. याचा तुम्ही पाहू शकता, हे बघा, पोट फुगलेलं आहे. हे बघा, हे एकदम पोट फुगलेलं आहे मंडळी. आणि व्हिडिओ बनवण्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शेळ्याला जर समजा इजा वगैरे असेल आणि काहीतरी दुखापत असेल तर त्याला आहे ना, तुम्ही जर फिरस्ती शेळी पालन करत असाल तर त्याला जर घरीच बांधून द्यायचं. त्याला चरायला आणायचं नाही, कारण अशी घटना होऊ शकते. तुमच्या शेळ्यांचं पण असं होऊ शकते. त्यामुळं आता हा माझा बोकड मी आणलं होतं याला 20,000 मध्ये. जाऊ दे, आता पैशाचं काहीच नाही. पण हा खूपच छान होता, बोर जातीचा बोकड. आता गेला तर आता काय, माणूस पण मरतो. आता हा तर बोकडच आहे. आता काय, चालूच राहतं, नैसर्गिक आहे. मला खात्री होती की हा जरी मागं राहिलेला आहे तरी पण आता घरी येईल म्हणून. आणि हा घरीच येत होता. कारण पार पलीकडच्या साईडला तिकडं दिसतंय का, तिकडं बसेल होता तो. ही आपल्या धरणाची पाळ आहे आणि पलीकडच्या साईडला बसेल होता संध्याकाळच्या टायमाला. तर मी जेव्हा शेळ्या आणल्या तेव्हा तिथं नव्हता तो. मला वाटलं की शेळ्या मागं आला असेल, पण मला काही सापडलंच नाही. ते रात्रभर पाहिलं होतं त्याला मी. रात्रभर तर नाही, तरी पण मी रात्री पाहायला गेलो होतो त्याला. 7 म्हणजे 6:30 वाजता शेळ्या बांधल्या आणि त्याला पाहायला गेलो होतो. तर मला काही कुठंच दिसला नाही ते. मला वाटतं की काहीतरी शेतामध्ये काही समजा तूर वगैरे लावलेले आहे, मका वगैरे लावलेले आहे. कोणाच्या मकाच्या ढिगारावर लागला असेल, नाही तर तुरीच्या याच्यामध्ये घुसला असेल. तूर वगैरे पण तुरामुळे पण होऊ शकतं बरं का. तुरी खाऊन पण पोट फुगू शकते. आणि जास्त प्रमाणात एखाद्या वेळेस मक्का जर खाल्ली असेल तरी पण पोट फुगू शकते. आणि इथं पडलेलं आहे, तर मला अशी शंका आहे की समजा मी गहू पेरलेलं आहे ना, तर गव्हामध्ये खाद्य वगैरे पण टाकलेलं आहे आपण. त्यामुळं एखाद्या वेळेस ते
वेचून खातात ना ते. थोडे थोडे एक एक दाणे उचलतात ते. तसं त्यांनी गव्हाचे दाणे काही आणि मग नंतर काही खाद्याचे दाणे PC013 युरिया वगैरे टाकलं होतं ते उचलून खाल्लं असेल त्याने. त्यामुळे पण त्याचं मृत्यू झाला असेल. तर मित्रांनो, चूक तर झालीच माझ्याकडून, कारण मी त्याला सोडायलाच नव्हतं पाहिजे. पण ते आपण शेळ्या सोडल्या, जेव्हा आपण शेळ्या चरायला सोडतो तेव्हा ह्याला जर सोडलं नसतं मी, तर मजाक नाही सांगत मित्रांनो, माझ्या अक्षरशः एक वेळेस मी त्याला रात्रभर म्हणजे असं मी त्याला बांधून ठेवतो शेडमध्ये. एक वेळेस रात्रभर असाच एकदम म्हणजे मोकळा सोडला होता. तर शेडचं जाळीला असं धडक मारून जाळीला तोडून टाकलं होतं त्यानं. एवढं बेकार आहे मित्रांनो. त्याचं वजन 60 ते 70 किलो याचं वजन होता. 60 ते 70 किलो याचा वजन होता. या बोकडाची खासियत, हा बोर जातीचा बोकड आहे. याचा 60 ते 70 काय याच्या 100-150 किलो पण वजन होऊ शकते मित्रांनो. 100-150 किलो पण वजन होऊ शकते. हा पाहू शकता. आता त्याचा मी समोरून आपल्याला हे दाखवतोय. त्याच्या गळ्याला मी पट्टा वगैरे लावला होता. हे पहा. थोडंसं आता वास यायला लागलाय त्याचा, कारण रात्रीचं हे झालेलं. हे बघा, हे कान पण हे झालं त्याच्या. हा पट्टा लावला होता मी त्याला. हा पहा किती मोठा बोकड आहे पहा. हा पहा. त्यानं मेंगण्या काढलेल्या आहे. हे बघा. हे बघा. कडक झालेलं आहे. हे बघा. हे त्याचं पोट पहा. त्यानं खूपच जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे हे झालेलं आहे त्याचं. असो, आता काय करणार आहे. माझी काय चुकी होती कमेंटमध्ये नक्की कळवा मला. धन्यवाद.